स्क्रीनवर सर्वांना प्रॉब्लेम दिसतोय. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. हा आपला इन्शुरन्स क्लेमचा लॉस ऑफ स्टॉक मेथडचा 14वा प्रॉब्लेम आहे. एबीसी लिमिटेडचा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलेला होता. यामध्ये ॲबनॉर्मल स्टॉक किंवा ज्याला आपण सर्टन स्टॉक पुअर लाईन सेलिंग गुड्स असं म्हणतो, तर त्या स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे नाशवंत माल जो स्टॉक मध्ये जास्त दिवस टिकून राहू शकत नाही, अशा मालाचं व्हॅल्युएशन ज्या वेळेला इन्शुरन्स कंपनीकडे आपण दावा दाखल करतो, म्हणजे क्लेम दाखल करतो, त्यावेळेला सेपरेट करायचं असतं. असा प्रॉब्लेम आहे हा. अ फायर ऑकर्ड इन द गोडाऊन ऑफ एबीसी लिमिटेड ऑन 31 मार्च 2011. 31 मार्च 2011 ला एबीसी लिमिटेडच्या गोडाऊनला आग लागली, destroying the major portion of the stock. The following particulars, however, available. त्या आगीमुळे बराचसा भाग जो आहे स्टॉकचा तो डिस्ट्रॉय झालेला आहे आणि खालील प्रमाणे इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांच्या बुक्स आणि रेकॉर्ड्स मधून अवेलेबल झालेली आहे. स्टॉक ऑन 1/1/2010 1,25,600 रुपये दिलेले, म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे मागच्या वर्षीचा. आग केव्हा लागली आहे? 2011 ला लागलेली आहे. आणि हा 10चा स्टॉक आहे, त्यावरून आपण आपलं पहिलं ट्रेडिंग अकाउंट काढणार आहोत. त्यानंतर स्टॉक ऑन 31/12/2010 1,42,400 रुपये हा क्लोजिंग स्टॉक आहे, तो पण आपण आपल्या पहिल्या ट्रेडिंग अकाउंटला घेणार आहोत. त्यानंतर सेल्स फॉर द इयर 2010 हे पण पहिल्या वर्षीचे सेल्स आहेत, ज्या वर्षी आग लागलेली आहे त्याच्या 1 वर्ष अगोदरचे, कारण 2010चे 4,02,000. त्याननंतर सेल्स फ्रॉम 1/1/2011 टू 31/3/2011 म्हणजे आग लागल्याच्या वर्षीचे हे 1,61,000 रुपये. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत फॉर द इयर 2010. परचेसेस फॉर द इयर 2010 परचेसेस हे मागच्या वर्षीचे आग लागल्याचे 1 वर्ष अगोदरचे 3,20,000 रुपये. त्यानंतर परचेसेस फ्रॉम 1/1/11 टू 31/3/11 हे आग लागल्याच्या वर्षीचे परचेसेस आहेत 50,400 रुपये. मग आपण जे पहिलं ट्रेडिंग अकाउंट काढणार आहोत त्या ट्रेडिंगला ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर सेल्स फॉर द इयर 2010 आणि परचेसेस फॉर द इयर 2010 हे 4 आयटम पोस्टिंग करणार आहोत. आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून ग्रॉस प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. आता जो खालचा पॅराग्राफ आहे तो त्या कॅल्क्युलेशन करताना महत्वाचा आहे. इन्क्लुडेड इन द स्टॉक ऑन 31 डिसेंबर 2009. आपल्याला इन्फॉर्मेशन 10 पासूनची दिलेली आहे आणि असं सांगितलंय की ज्या वेळेला 31 डिसेंबर 2009च्या स्टॉकचं व्हॅल्युएशन होत होतं त्यावेळेला वेअर सम स्पॉइल्ड गुड्स which originally cost ₹8,000. ॲबनॉर्मल स्टॉक होता आणि त्याची ओरिजिनल कॉस्ट होती 8,000 रुपये, बट वेअर व्हॅल्यूड ॲट ₹5,600. पण त्याचं व्हॅल्युएशन झालंय 5,600 रुपयाला. जर आपल्याकडे 2009चं ट्रेडिंग अकाउंट अवेलेबल असतं तर आपण काय केलं असतं, 8,000चा माल 5,600 ला व्हॅल्यू झालाय, म्हणून या दोन्हींमधला जो डिफरन्स आहे म्हणजे 8,000 वजा 5,600 म्हणजे 2,400 रुपये आपण 2009च्या क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड केले असते. पण आपल्याकडे 2009ची कोणतीही इन्फॉर्मेशन नाहीये आणि 2,400 रुपये आपण त्यात ऍड केले असते आणि त्याची जी ओरिजिनल कॉस्ट होती 8,000 रुपये ती पुढच्या वर्षीच्या ओपनिंग मधून म्हणजे 1/1/2010चा जो ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 1,25,600 रुपये, त्यातून आपण 8,000 रुपये लेस केले असते. पण आता आपण मागे जाऊन इफेक्ट देऊ शकत नाही. मग जर मागे जाऊन इफेक्ट आपण देऊ शकत नाही तर मग आपण काय करणार, जो आपल्याकडे ओपनिंग स्टॉक आहे 1,25,600 रुपये त्यातून 8,000 वजा न करता फक्त 5,600 वजा करणार. का बरं? तर आपण जो फरक आहे दोन्हींमधला 2,400 रुपयाचा तो मागच्या क्लोजिंग स्टॉक मध्ये ऍड करू शकत नाही, म्हणून कॉस्ट प्राइस वजा न करता फक्त व्हॅल्युएशन काय करायचं, ओपनिंग स्टॉक मधून वजा करायचं 5,600 रुपये. त्यानंतर पुढे दिले हाफ ऑफ धिस वॉज सोल्ड. त्यातला निम्मा, एकूण माल आहे 8,000चा, त्यातला निम्मा म्हणजे 4,000चा माल
हा सोल्ड झालेला आहे फॉर ₹2000. किती रुपयाला सोल्ड झालेला आहे? 2000 रुपयाला सोल्ड झालेला आहे. मग सेल्स मधून आपण 2000 रुपये लेस करणार. कोणत्या सेल्स मधून? तर 2010 चे जे सेल्स आहेत 4,02,000 रुपये, त्यातून आपण ॲबनॉर्मल सेल्सचे 2000 रुपये वजा करणार. त्यानंतर पुढे सांगितले इन द इयर 2010 अँड रिमेनिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹2400 ऑन 31 डिसेंबर 2010. उरलेल्या स्टॉकचं व्हॅल्युएशन 2400 रुपयाला झालं. केव्हा? 31 डिसेंबर 2010 ला. मग जो 31 डिसेंबर 2010 चा स्टॉक दिलेला आहे 1,42,400 रुपये, त्यातून आपण जे रिमेनिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन आहे 2400 रुपये ते लेस करू. म्हणजे जो 8,000चा माल होता ज्याचं व्हॅल्युएशन 5,600 झालं होतं, त्याचा पहिला इफेक्ट आपण दिला. ओपनिंग स्टॉक मधून आपण 5,600 लेस करणार. त्यातला हाफ विकला गेला 2000 रुपयाला. मग सेल्स मधून 2000 लेस करणार आणि उरलेल्या स्टॉकचं व्हॅल्युएशन 2400 ला झालं. मग 2400 रुपये क्लोजिंग स्टॉक मधून लेस करणार. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे आग लागल्याच्या वर्षी काय झालं? पुढचा पॅराग्राफ बघा. हाफ ऑफ धिस स्टॉक वॉज सोल्ड फॉर ₹1000. आता एकूण 8,000चा होता, त्यातला हाफ म्हणजे 4,000चा अगोदरच विकला गेलेला आहे. आणि मग आता 4,000चा शिल्लक आहे, त्यातला हाफ म्हणजे 2,000 रुपयाचा माल विकला गेला. किती रुपयाला? 1,000ला. इन मार्च 2011. केव्हा विकला गेला? मार्च 2011ला, म्हणजे आग लागल्याच्या वर्षी. मग आग लागल्याच्या वर्षीच्या सेल्स मधून आपण लेस करणार आहोत 1,000 रुपये. द अनसोल्ड पोर्शन म्हणजे न विकलेला भाग वॉज कन्सिडर टू बी वर्थ 80% ऑफ ओरिजिनल कॉस्ट. जो भाग विकला गेलेला नाही तो 80% गृहीत धरला. मग आपण ज्या वेळेला लॉस ऑफ स्टॉकचं कॅल्क्युलेशन करू किंवा स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायरचं कॅल्क्युलेशन करू, त्यावेळेला आपण काय करणार आहोत? तर एकूण माल 8,000चा होता, त्यातला हाफ पहिल्या वर्षी विकला गेला म्हणजे 4,000चा, उरला 4,000चा. 4,000तला हाफ परत आग लागल्याच्या वर्षी विकला गेला म्हणजे उरला 2,000चा. व 2,000च्या मालाचं व्हॅल्युएशन कितीला झालं? 80%ला. मग 2,000च्या 80% म्हणजे 1,600 रुपये आपण स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर कॅल्क्युलेट करताना पुन्हा ऍड करून घेणार आहोत. त्यानंतर सम इन्शुअर्ड म्हणजे पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे 60,000 रुपये. अँड देअर वॉज अन ऍव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. पॉलिसीची अमाऊंट असेल तर आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करतोच. आणि स्टॉक सॅल्वेज म्हणजे जळून शिल्लक राहिलेला माल तो दिलेला आहे 4,800 रुपये. कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ एबीसी लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट. पहिलं ट्रेडिंग अकाउंट काढतोय आपण 31 डिसेंबर 2010चं. 31 डिसेंबर 2010चं ट्रेडिंग अकाउंट काढा. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ एबीसी लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2010. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2010. चार कॉलम करा ट्रेडिंग अकाउंट साठी. पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. ओपनिंग स्टॉक डेबिटला घ्या. टू ओपनिंग स्टॉक इनर कॉलमला 1,25,600 रुपये. 1,25,600 रुपये. त्यातून आपण ॲबनॉर्मल स्टॉक जो आहे तो लेस करणार आहोत. प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे ॲबनॉर्मल स्टॉक आपण लेस करणार आहोत.
सर्वांनी ओपनिंग स्टॉक इनरला घ्या 1,25,600 लेस ॲबनॉर्मल स्टॉक 5,600 लेस ॲबनॉर्मल स्टॉक 5,600 आउटरला 1,20,000 आउटरला 1,20,000 त्यानंतर डेबिट साइडला परचेसेस दाखवा टू परचेसेस 3,20,000 परचेसेसवर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये ही इन्फॉर्मेशन आपण 31 डिसेंबर 2010 ची घेतोय क्रेडिट साइडला घ्या बाय सेल्स इनर कॉलमला 4,02,000 लेस ॲबनॉर्मल सेल्स जे विकले गेलेले होते 2,000 रुपयाचा माल हाफ 2,000 रुपयाला तो आपण लेस करतोय आउटरला 4 लाख प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे 8,000चा माल होता ज्याचं व्हॅल्युएशन 5,600 रुपये झालं होतं 31 डिसेंबर 2009 ला त्याचा इफेक्ट आपण ओपनिंग स्टॉकवर दिलाय 5,600 रुपये व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक लेस केली त्यानंतर त्यातला हाफ माल 2,000 रुपयाला विकला गेला होता 2010 ला म्हणून सेल्स मधून 2,000 रुपये लेस केले आउटरला 4 लाख रुपये त्यानंतर क्लोजिंग स्टॉक पण इनरला घ्या कारण की उरलेल्या स्टॉकचं व्हॅल्युएशन 2,400 रुपयाला झाले ते 2,400 आपण क्लोजिंग स्टॉक मधून लेस करणार आहोत लेस व्हॅल्यू ऑफ रिमेनिंग ॲबनॉर्मल स्टॉक 2,400 लेस करून आउटरला 1,40,000 आता क्रेडिट साइडची बेरीज करा 5,40,000 डेबिट साइडला मांडा 5,40,000 त्यातून डेबिट साइडच्या दोन अमाउंट 1,20,000 आणि 3,20,000 म्हणजे 4,40,000 मायनस करा बॅलन्सिंग फिगर जी येईल तो असणार आहे ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1 लाख कंसात बॅलन्सिंग फिगर ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1 लाख कंसात बॅलन्सिंग फिगर ही झाली आपली पहिली स्टेप पहिल्या स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करतो सेकंड स्टेप कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट फॉर्म्युला लिहा ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट इंटू 100 अपॉन सेल्स ग्रॉस प्रॉफिट छेद सेल्स गुणिले 100 ग्रॉस प्रॉफिट आहे 1 लाख सेल्स त्याच ट्रेडिंग अकाउंटचे घ्यायचे 4 लाख गुणिले 100 0 0 कॅन्सल करा 1 2 3 4 आणि 5 0 कॅन्सल होतील 1 2 3 4 आणि 5 0 कॅन्सल होतील नंतर 4 ने 100 ला भाग द्या 4 दुने 8 खाली उरले 2 आणि वरचा घेतला 0 4 पंच 20 25% उत्तर आले ग्रॉस प्रॉफिट रेटच ग्रॉस प्रॉफिट रेट आलेला आहे 25% ही झाली आपली सेकंड स्टेप त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आग लागल्याच्या वर्षीचं ट्रेडिंग अकाउंट काढतो ते वर्ष संपलेलं नसल्यामुळे आपण त्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट असं म्हणतो म्हणून तिसऱ्या स्टेप मध्ये घ्या मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट वरती तारीख टाका 1 जानेवारी 2011 टू 31 मार्च 2011 1 जानेवारी 2011 टू 31 मार्च 2011 मागचं क्लोजिंग तो पुढचं ओपनिंग या रूल प्रमाणे ओपनिंग स्टॉक घ्या 1,40,000 परचेसेस आणि सेल्स दिलेले आहेत त्यापैकी सेल्सवर ऍडजस्टमेंट आहे मग टू परचेसेस घ्या 2011 चे दिलेले 31 मार्च 2011 पर्यंतचे 50,400 रुपये डेबिट साइडला टू परचेसेस 50,400 रुपये क्रेडिट साइडला सेल्स इनरला घ्या बाय सेल्स 1,61,000 रुपये 1,61,000 रुपये लेस सेल्फ प्रोसीड ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक लेस सेल्फ प्रोसीड ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक सेल प्रोसीड ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक 1,000
आउटरला 1,60,000. आता डेबिट साइडला ग्रॉस प्रॉफिटच्या रेटवरून ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू आपण. ग्रॉस प्रॉफिटचा रेट आलेला आहे 25% आणि सेल्स आहेत 1,60,000. आउटरचे सेल्स विचारात घ्यायचे. 1,60,000 वर 25% कॅल्क्युलेट करा, तो येतोय 40,000. 40,000. आता डेबिट साइडची बेरीज करा. 1,40,000 प्लस 50,400 प्लस 40,000. डेबिटची बेरीज येते 2,30,400 रुपये. 2,30,400 रुपये. ती क्रेडिट साइडला मांडा 2,30,400 रुपये. 2,30,400 रुपये. आता बॅलन्सिंग फिगर क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करा. 2,30,400 तून 1,60,000 रुपये मायनस करा. बॅलन्सिंग फिगर येईल क्लोजिंग स्टॉक 70,400 रुपये. बाय क्लोजिंग स्टॉक 70,400 रुपये. कंसात लिहा बॅलन्सिंग फिगर. कंसात बॅलन्सिंग फिगर. ही झाली आपली स्टेप थर्ड. तिसरी स्टेप. आता चौथी स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. त्यालाच आपण लॉस ऑफ स्टॉक असं देखील म्हणतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक. कंसात लिहा नॉर्मल स्टॉक. नॉर्मल स्टॉक अमाऊंट मध्ये 70,400. आणि त्यामध्ये ॲबनॉर्मल स्टॉक ऍड करायचा आहे. ॲबनॉर्मल स्टॉक ऍड करायचा आहे. ॲबनॉर्मल स्टॉक जो शिल्लक राहिलेला स्टॉक आहे त्याचा विचार करून आपल्याला काढावा लागेल. आता शिल्लक राहिलेला स्टॉक किती आहे, तर टोटल स्टॉक होता 8,000 रुपयाचा. 8,000 पैकी निम्मा 50% म्हणजे 4,000चा स्टॉक पहिल्या वर्षी विकला गेला. त्यानंतर शिल्लक राहिला 4,000चा स्टॉक. त्यातला परत 50% विकला गेला म्हणजे 2,000चा विकला गेला. मग शिल्लक राहिलेला स्टॉक आहे 2,000 रुपयाचा. त्याच्या 80% कॅल्क्युलेट करा. ते येत आहेत 1,600 रुपये. मग 70,400 मध्ये ॲबनॉर्मल स्टॉकचे 1,600 ऍड करा. टोटल येते 72,000. त्यातून सॅल्वेज स्टॉक लेस व्हॅल्यू ऑफ सॅल्वेज स्टॉक और स्टॉक सेव्ड 4,800 रुपये मायनस करा, जी प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे. मग व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक येतोय 67,200 रुपये. लॉस ऑफ स्टॉक येतोय 67,200 रुपये. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज लॉस ऑफ स्टॉक 67,200 रुपये. ही झाली आपली चौथी स्टेप. आता पाचव्या स्टेप मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करतो. त्यासाठी फॉर्म्युला लिहा सम इन्शुअर्ड अपॉन व्हॅल्यू ऑफ स्टॉक टू द डेट ऑफ फायर दॅट इज क्लोजिंग स्टॉक. ह्या प्रॉब्लेम मध्ये तो आपण टोटल स्टॉक घेणार आहोत गुणिले लॉस ऑफ स्टॉक. सूत्रात किमती टाका. सम इन्शुअर्ड आहे 60,000. टोटल स्टॉक म्हणजे ॲबनॉर्मल स्टॉक ऍड करून आलेला 72,000 आणि लॉस ऑफ स्टॉक आहे 67,200. मग 60,000 छेद 72,000 गुणिले 67,200 कॅल्क्युलेशन करून अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू ₹56,000. 56,000 रुपये. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम ₹56,000. 56,000. 56,000.